शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज 21 फेब्रुवारी, वार शनिवार. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. मित्रांनो, कोणत्या ठिकाणी कापूस भावात सुधारणा झाली जाणून घेऊ सविस्तर बातमी. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा नक्कीच करा. सुरुवात करतोय मित्रांनो मी कापसाचे भाव सांगण्यापूर्वी अजून एक शेतकरी बांधवासाठी एक ताजी बातमी आलेली आहे. ती बातमी तुम्हाला अगोदर सांगतो, व्हिडिओ मात्र पूर्ण बघा. मित्रांनो, शेतकरी दिल्लीत जाऊन सरकारला जाब विचारणार. अनिल घनवट. चिखली येथे रास्ता रोको आंदोलन. मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे. शेतीमालाला रास्त भाव आणि सुविधा देण्याऐवजी मदतीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना दुबळे केले जात आहे. म्हणूनच या सरकारला जाब विचारण्यासाठी देशातील सर्व शेतकरी संघटना दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार करणार आहे, असा इशारा स्वतंत्र नव भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला. मित्रांनो, शुक्रवारी अहिल्यानगर दौंड राष्ट्रीय महामार्गावर चिखली येथे शेतकऱ्यांनी विविध प्रश्नावर रास्ता रोको केला. यावेळी घनवट बोलत होते. भारतात जो शेतीमाल पिकवला जातो त्याची निर्यात न करता बड्या राष्ट्राकडून शेतीमाल भारतात आणण्याचा घाट घातला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात झालेला द्विपक्षीय करार ही त्याची नांदी आहे, असे घनवट म्हणाले. बाळासाहेब नलगे म्हणाले, बिबट्या तसेच विषारी सापांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचा बळी जात आहे. सरकारने सांगितले होते की शेतीसाठी दिवसा वीज देणार, मात्र ही घोषणा फसवी ठरली आहे. म्हणून सरकारला जाब विचारावा लागणार आहे. यावेळी भरपूर जण उपस्थित देखील होते. मित्रांनो, वळूया कापूस भावाकडे. सुरुवात करतोय पुलगाव येथे मध्यम स्टेपल कापूस जास्तीत जास्त 8,010 पर्यंत सध्या सुरू आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती पाठापड. वरोरा शेगाव जास्तीत जास्त 8,010 रुपये. वर्धा जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,500 रुपये. त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त 7,800 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त 7,855 रुपये. उमरेड जास्तीत जास्त 7,750 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर हातगाव तामसा जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर मारेगाव जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त 7,969 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर बीड केज खाजगी बाजार 7,800 रुपये. तर धारूर बीड खाजगी बाजार 7,632 रुपये. तर वसमत परभणी जास्तीत जास्त 7,400 रुपये खाजगी बाजारात. तर पांढरकवडा यवतमाळ जास्तीत जास्त 7,650 रुपये. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.